उपस्थितीने श्री क्षेत्र आळंदी या गावामध्ये माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा सातशे 29वा संजीवन समाधी सोहळा या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये उपस्थित झालेला आहात। सर्व ज्ञानोबारायांचे लेकरं आईला भेटण्यासाठी या माहेर घरामध्ये आलेले आहेत। माऊली सगळ्यांच्या माता आहेत आणि मातेला भेटण्याची ओढ प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असते। प्रत्येक सासरवाशिनी स्त्रीला वाटतं की कधीतरी लवकरात लवकर माहेर दिसावं, आई भेटावी, आईजवळ जाऊन आईच्या कुशीत बसावं, आईजवळ सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्यात। या ठिकाणी बसलेली स्त्रीच माझ्या ज्ञानोबारायांची मुलगी आहे असं नाही, या ठिकाणी बसलेला पुरुष सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांचं मुलगी आहे। कारण प्रत्येकाचं हृदय हे स्त्रीही नसतं आणि हृदय हे पुरुषही नसतं। हृदयाला कोणत्याही प्रकारची जात नसते, हृदयाला कोणत्याही प्रकारचं लिंग नसतं। म्हणून प्रत्येक जीवात्मा ज्ञानोबारायांचा अंश आहे, भगवान परमात्म्याचा अंश आहे। आणि ज्ञानोबाराय हे प्रत्येकाचे माता आहेत। ज्ञानोबारायांना माता म्हटलेलं आहे आणि अशा मातेला भेटण्यासाठी वर्षातून एकदा का असेना सर्व भाविक भक्त या पुण्यभूमीमध्ये एकत्र येत असतात। ज्ञानोबारायांचं दर्शन घेत असतात। या पुण्यभूमीवर आल्यानंतर ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ आल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा घडावी म्हणून प्रत्येकाची धडपड असते।
कुणी अन्नदानाची सेवा करते, कुणी या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक सेवा करते, कुणी कथेच्या श्रवणाने या ठिकाणी श्रवण भक्ती करते, कुणी कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपस्थित असतात. प्रत्येक जण या आईच्या घरामध्ये येऊन ज्या आईने देह दिलेला आहे त्या आईजवळ येऊन काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न करत असतात. जीवनाचे सुखदुःख सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इथून शुद्ध होऊन जाण्याचा विचार प्रत्येक जण करत असतात. असं हे पवित्र स्थान म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं नित्य निवास स्थान आहे. जे ज्ञानोबाराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात, विशेष रूपाने संजीवन समाधीच्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहेत. या ज्ञानोबारायांच्या क्षेत्राला मातृभूमी म्हटलेलं आहे. ही जी मातृभूमी आहे, या मातृभूमीमध्ये आजवर जोही कोणी भक्त आला, ज्याने जीही इच्छा व्यक्त केलेली असेल, अभक्त असो किंवा भक्त असो, आजपर्यंत असं झालेलं नाही की ज्ञानोबारायांनी त्याला काही दिलं नसेल. प्रत्येकाच्या झोळीमध्ये ज्ञानोबारायांनी काही ना काही टाकलेलं आहे. ज्याची जशा पद्धतीची पात्रता, ज्ञानोबारायांनी त्याला तशा पद्धतीने सेवा दिलेली आहे. ते कार्य ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. या ज्ञानोबारायांच्या सेवेमध्ये याही वर्षी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आज या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या सेवेमध्ये शिवपुराण रूपी पुष्प ज्ञानोबारायांवर आपल्याला समर्पित करायचं आहे. भागवत कथा अनेक वेळेस झालेल्या आहेत, रामकथा ही झालेली आहे, शिवपुराण सुद्धा झालेलं आहे. परंतु पुन्हा एकदा ज्ञानोबारायांचा सर्वात आवडतीचा विषय म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत. भगवान भोलेनाथ हा ज्ञानोबारायांचा आवडतीचा विषय का आहे? एक म्हणजे ज्ञानोबाराय नाथ संप्रदायातले आहेत. ज्ञानोबारायांचं सर्व जेवढंही कुटुंब आहे, सर्व भावंड जे आहेत, यांची समाधी ज्या ज्या ठिकाणी आहे, तुम्हाला त्या समाधीच्या जवळ एक शिवालय बघायला मिळेल. ज्या ठिकाणी भगवान महादेवाचं नित्य निवासस्थान आहे, त्या शिवालयाच्या जवळ या भावंडांनी समाधी घेतलेली आहे. ज्ञानोबारायांचा सगळ्यात आवडतीचा विषय म्हणजे गुरु आहे. ज्ञानोबाराय आपल्या गुरूंचं पूजन शिव समजून करतात. म्हणून एक ज्ञानोबारायांचा आवडतीचा विषय आणि दुसरं म्हणजे या स्थानावर फक्त ज्ञानोबाराय राहतात असं नाही, पुण्यसलीला इंद्रायणी माता आहे. 84 सिद्ध या पवित्र भूमीमध्ये निवास करतायत. भगवान सिद्धेश्वराचं हे नित्य निवास स्थान आहे. त्रिवेणीचा संगम याच ठिकाणी घाटावर आपल्याला बघायला मिळतो. ज्या ठिकाणी गुप्त त्रिवेणी आहे, असं पवित्र स्थान हे अलंकापूर नगरी आहे. आणि अशा स्थानावर भगवान सिद्धेश्वराची सेवा करत असताना या ठिकाणी शिवपुराणाचा आधार आपण घेतलेला आहे. ज्ञानोबाराय आपल्या गुरूंची शिव समजून सेवा कशा पद्धतीने करतायत
समजून जी सेवा करतायत ही का करतायत याच्या मागचं कारण, सर्व जगामध्ये जेवढेही गुरु आहेत कोणत्याही संप्रदायाचे असेल, परंतु सगळ्यांच्या गुरूंचेही गुरु आदी गुरु जर कोणाला म्हटलेलं असेल तर आदिनाथ आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ आहेत. प्रत्येकाने आपल्या गुरुमध्ये भगवान महादेवाला बघितलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या गुरूंची सेवा महादेव समजून केली पाहिजे. असा विचार अनेक ग्रंथांमध्ये मांडण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबरायांची सेवा भगवान महादेवाच्या पुराणाने आपण या ठिकाणी करत आहोत. या पुराणांमध्ये प्रवेश करत असताना जसं प्रत्येक पुराणाचं लिखाण भगवान वेद व्यासजींनी केलेलं आहे, जे 24 अवतारांमध्ये श्री हरी विष्णूचा एक अवतार आहे, त्यांनीच शिव महापुराणाची रचना केलेली आहे. मुख्य पुराण आहे 18, परंतु या 18ही पुराणांमध्ये शिव पुराणाचा उल्लेख नाही. शिवपुराण हे उपपुराण आहे. शिवपुराण हे उपपुराण आहे, कारण 18 पुराण हे मुख्य पुराण आहे, परंतु काही पुराण हे उपपुराण आहे.